खूप वर्षातून मी स्टार्ट करते व्लॉग बनवायला. तर आपला हा मेन व्लॉग असेल, पहिल्यांदा छोटा व्लॉग असेल, तर माझ्या फेसकडे इग्नोर करा. तर आपण हा व्लॉग यासाठी बनवतोय की मी पहिल्यांदा शेवाळ्याची खीर बनवायला जाते. तर बघूया कशी होते ती, लास्टपर्यंत बनवून त्या व्हिडिओमध्ये. तर पहिले आपण घेतले कढईमध्ये 1 चमचा तूप. त्यानंतर तूप गरम झालं की आपण शेवाळ्या टाकणार आहोत त्यामध्ये. मी तर शेवाळ्या बोलते, काही जण शेवई पण बोलतात. शेवाळ्या शेवई दोन्ही बोललं तरी काही हरकत नाही आहे. या मी अशा बारीक करून घेतल्या आहेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकतात. मला जास्ती आवडत नाही, मी जास्त पण नाही घेतल्यात, कमी पण नाही घेतले, मीडियम घेतले आहेत. म्हणजे दूध पण आपल्याला दिसेल आणि शेवया पण दिसतील कशा प्रकारे. तूप गरम झालं म्हणजे तूप थोडं तापलं की त्यामध्ये आपण आता शेवया सोडणार आहोत. याचा कलर लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत, म्हणजेच चव पण चांगली येते आणि खायला पण टेस्टी लागते खूप. तर अशा प्रकारे बघा लाल कलर आलेला आहे, तर समजून द्यायचं की खूप चांगल्या पद्धतीने या भाजल्या गेल्या आहेत. त्यानंतर इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी जे या भाजलेल्या शेवया आहेत त्या मी यामध्ये आता सोडणार आहे. त्यानंतरची ही थर्ड स्टेप आहे. यामध्ये साखर आणि वेलचीचं वाटण आहे. साखर यामध्ये मी 2 चमचे घेतली आहे आणि वेलची चवीनुसार घेतली आहे. तुम्हाला जशी आवडेल तुम्ही तशी घेऊ शकतात वेलची, म्हणजे जशी तुम्हाला जास्त आवडेल कमी आवडेल त्यानुसार. तर आता मी हे वाटण टाकणार आहे या खीरमध्ये, मिक्स करणार आहे. आणि अजून मी 2 चमचे परत साखर यामध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून जास्त ती कमी गोड पण नको लागायला आणि जास्त गोड पण नको लागायला. यामध्ये मी ते वाटण ॲड केले. त्यानंतर मी आता मिक्स करते. नेक्स्ट स्टेप आहे ही. आता मी यामध्ये काजू बदाम आणि मनुके टाकत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने काही टाकू शकता, जसं की केसर असू दे किंवा पिस्ता वगैरे तुमच्या आवडीने तुम्ही ॲड करू शकतात. तर मी हे ॲड करणार आहे अजून. ते पण मी आता यामध्ये ॲड केलं आहे. परत एकदा मिक्स करायचं आहे नीट. अशा प्रकारे यामध्ये सगळं साहित्य माझं टाकून झालेलं आहे. आता फक्त आपल्याला वाट बघायची होईपर्यंत. मी याला कमी गॅसवर ठेवले होऊ द्यायला खिरेला, कारण की आपल्याला फास्ट गॅसवर ठेवून तिला जाळायची नाही आहे. आणि आता उकळ फुटलेली आहे हिला अशी. पण मॅक्झिमम याला तुम्ही 10-15 मिनटं ठेवू शकतात गॅसवर होईपर्यंत. म्हणजे तसंच मला बोलायचं आहे की जेव्हा तुम्ही बासुंदी बनवता दुधाची किंवा खीर बनवता शेवई, त्यासाठी तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत त्याला ब्राउनिश रंग येत नाही, म्हणजे थोडासा लालसर कलर येत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजून येतं की ही नीट झालेली नाही आहे. पूर्णपणे पांढरी राहिली तर समजून द्यायचं की अजून ही नीट झाली नाही आहे किंवा नीट याला उकळ आली नाही आहे. तर जोपर्यंत याला ब्राउनिश कलर येत नाही तोपर्यंत ठेवा. थोडा वेळ दिलेला चांगला असतो प्रत्येक गोष्टीला. सगळं घाईघाईत करून चालत नाही ना. तर मी वाटच बघते की कधी याला ब्राऊन कलर येईल. जास्तीत जास्त पूर्ण प्रोसेस व्हायला याला 25-30 मिनटं तुम्ही पकडू शकतात. 25-30 मिनटं लागतातच खीर तयार व्हायला. तर फायनली याला ब्राउनिश कलर आला आहे. तर समजून द्यायचं की इथे आपली खीर चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे आणि टेस्टी लागणार आहे. तुम्ही बघू शकतात की किती चांगली बनली आहे ही, आणि दिसायलाच एवढी टेस्टी वाटते. तर खायला विचार करा किती टेस्टी लागेल. तुम्ही बनवण्याची प्रोसेस तर बघितलीच आहे की कशी बनली आहे, कसं मी काय काय केलं आहे, काय काय टाकलं आहे साहित्य त्यामध्ये. आणि लास्टचा याचा रिझल्ट तुम्ही बघूच शकता इथे की दिसायलाच किती टेस्टी दिसते, तर खायला किती टेस्टी लागणार आहे. तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मला सांगा की कशी झाली असेल किंवा बघून तुम्हाला काय वाटतंय यामध्ये. तर अशा प्रकारे आपली खीर बनवून झालेली आहे, तुम्हाला दाखवलीच आहे. तर आता मी इथे व्हिडिओ एंड करत आहे. मला माहिती आहे तुम्हाला ही खीर बघून खायचं मन झालं असेल, कारण की मीच पहिल्यांदा बनवले, तर माझं सुद्धा मन झालं आहे. मी ही रेसिपी माझ्या मम्मीला विचारून केली आहे, मी कधी ट्राय केली नव्हती.
तर तुम्ही अशी करू शकतात. मी रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल, तर तुम्ही ट्राय करा स्वतःच्या हाताने आणि बघा कसं वाटतंय बनवून. तर माझा प्रयत्न असेल की लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओ यूट्यूबवर आणण्याचा. तोपर्यंतसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंटसुद्धा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जान्हवी निंबाळेसोबत. तोपर्यंतसाठी बाय, टेक केअर गाईज, लव यू ऑल.